जय जिजाऊ सर्वांना। आज 21 फेब्रुवारी सन्माननीय स्वर्गीय कैलासवासी अण्णासाहेब नामदेवराव ढवळे पाटील वडील, माझ्या वडिलांचे वडील, माझे आजोबा यांची 38वी पुण्यतिथी आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका हे आमचं गाव। माझे आजोबा लोकनेते होते, लोककल्याणकारी आणि त्या काळातील तरुण पिढीसाठी सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते। त्यांचं कार्य खूप मोठं होतं। त्यांचं नाव साऱ्या पंचक्रोशीत होतं। त्यांचं सामाजिक कार्य, समाजाला न्याय देण्याचं पद्धत खूप चांगली होती। सर्वांनाच चांगला योग्य न्याय देणं हे त्यांचं काम होतं। त्यांची सामाजिक कार्यकीर्ती एवढी महान होती, त्यांना लोक त्या काळी मानत होते, त्यांना आदर करत होते, त्यांच्यावर प्रचंड असा विश्वास होता। आणि त्या काळात गावामध्ये अनेक गोष्टीची त्रुटी होती। अण्णांनी आमच्या मुलांसाठी शाळेची सोय नव्हती, लांब पायी चालत जावं लागत असं मुलांना शाळेसाठी, त्यामुळे 1ली ते 10वीपर्यंतची शाळा तेथे आणली। अनेक गोष्टी गावामध्ये आणल्या। सर्वांच्या सहमतीने सर्वांना एकत्र घेऊन, सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन त्यांनी खूप चांगले कार्य केले, काम केले, सर्वांना सर्व उपयोगी असे काम केले। सर्वांमध्ये तो विश्वास होता अण्णांबद्दल, त्यामुळे त्यांना ते अगदी सहज शक्य झालं। तसेच सर्व पंचक्रोशीत न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांच्याकडे लोक येत असे आणि त्यांना योग्य न्याय मिळायचा। त्यामुळे ते कुठे कोर्टाची पायरी चढायच्या आधी अण्णांकडे यायचे, त्या अण्णांचं मार्गदर्शन घ्यायचे, त्यांना तिथेच न्याय बऱ्यापैकी मिळाला जायचा। तसेच अण्णांचा फक्त पंचक्रोशीत नाही आहे तर महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक होता। असे आमचे थोर अण्णा, माझे आजोबा यांची कीर्ती खूप महान होती आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे। त्यांचं कार्य खूप मोठं आहे। आजही त्यांना खूप समाजात त्यांचं नाव घेतलं जातं। तसे सर्व ग्रामस्थांनी, तसंच गावकऱ्यांनी आणि सर्वांनी एका विचाराने आमच्या आजोबांची त्यावेळी तिथं समाधी बांधलेली आहे आणि दरवर्षी त्यांची पुण्यतिथी ही साजरी केली जाते। आणि अण्णांच्या आठवणी ह्या लोक सांगत असतात, त्यांचं कार्य सांगत असं एक आदर्श व्यक्तिमत्व हे माझे आजोबा, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या कार्याची आम्हाला कौतुक वाटतं आणि आम्हालाही थोडंफार त्यांच्यासारखं काम करायला जमलं, करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तो करत राहीन। आणि तसेच अशा थोर व्यक्तिमत्वाचं कार्य ऐकताना आणि सांगताना एक अभिमान वाटतो। त्यांच्याकडे ज्या विश्वासाने लोक येत होती, त्यांना तो आदर मिळत होता आणि विश्वास मिळत होता, त्यांची कामं होत होती। त्याप्रमाणे आमचे अण्णा एवढे लोकांमध्ये चांगले प्रसिद्ध होते, त्यांना लोक मानत होते, त्यांचं ऐकत होते। ही खूप मोठी गोष्ट होती। त्या काळात लोकांना विश्वास वाटेल असं कार्य करणं खूप महत्त्वाचं होतं, कारण त्यावेळेस खूप सुविधा कमी होत्या आणि अनेक गोष्टींची त्रुटी असल्यामुळे आमच्या अण्णांनी पूर्ण त्या भागातील लोकांना एक चांगलं मार्गदर्शन, तसंच कार्य आणि गावातही सुधारणा खूप केली। त्यामुळे आमच्या अण्णांचं नाव लौकिक खूप वाढलं होतं आणि साधीर आणि उच्च विचारसरणी असे आमच्या अण्णांचे व्यक्तिमत्व होते आणि ते सर्वांना विश्वास वाटायचा त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल। आणि अशा या आमच्या अण्णांचा आदर्श घेऊन आणि काम करण्याची एक प्रेरणा मिळते आम्हाला आणि आम्ही असं काम करत राहू। आणि तसेच बोलण्यासारखं खूप आहे। त्यांची कीर्ती एवढी मोठी आहे की आज त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ मी 2 शब्द बोललेले आहे। आणि खरंच मला अण्णा माझे आजोबा आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो। आणि एवढंच बोलून मी थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।